रोरो सर्व्हिस जे आम्ही आपला माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू आमच्या सिंधुदुर्गापर्यंत सुरू करतोय। गणपतीमध्ये आम्ही जेव्हा गणेश चतुर्थी येते तेव्हा आम्ही सगळ्या कोकणवासियांसाठी त्याच्यापेक्षा मोठा सण नाही सभापती महोदय, पण तिथे जायचं तर नेहमी खड्ड्यांचा विघ्न असतो, रेल्वे तिकीटचा विघ्न असतो, म्हणून आम्ही दुसरा एक थोडा रामबाण उपाय काढलेला आहे ज्याच्यामुळे वेळही वाचेल, आपण लवकरात लवकर आपल्या गावीत जाऊ शकू आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे गाडीने जाऊ शकू। म्हणजे रोरो सर्व्हिसच्या निमित्ताने आपण जे M2M नावाची रोरो सर्व्हिस काही दिवसामध्ये येतोय त्याच्यामुळे आमचे उदय सामंत साहेबांना अगर आमच्या मुंबईमध्ये कॅबिनेटमध्ये यायचं असेल तर 3 तासात रत्नागिरीवरून आपले गाडी सकट नाही गाडी सकट आपले सगळ्या पोलिसांचे तामझाम घेऊन आमच्या मुंबईमध्ये आमचे उदय सामंत साहेब वेळेवर येऊ शकतील अशा पद्धतीची तयारी आमच्या लोकांची आहे। आणि त्याच्याही थोडं पुढे कोणाला आमच्या सिंधुदुर्गात आमच्या म्हात्रेजींना अगर शिक्षकांना मदत देण्यासाठी अगर पोचायचं असेल तर माझगाव टू विजयदुर्ग हे फक्त 4.5 तासामध्ये आपली गाडी आणि शिक्षकांच्या देणारे कम्प्युटर सकट गाडीमध्ये टाकून तिथे जाऊ शकतील अशा पद्धतीची ती रोरो सर्व्हिस अवघ्या 10 ते 15 दिवसाच्या टप्प्यावर सुरुवातीसाठी आलेली आहे। तेव्हा आपण सगळ्या जणांना मी तेव्हा आमंत्रण करीन की आपण सगळ्या जणांनी त्या बोटमध्ये बसू आणि आपण बऱ्यापैकी आमच्या कोकणाकडे जाऊ, हे आजच तुम्हाला ह्या निमित्त मी आमंत्रण देतो। सभापती महोदय आमचे उदय सामंत साहेब इथे आहेत, त्यांचं मुद्दामून कौतुक करेन। त्यांच्या मतदारसंघामध्ये मिरकरवाडा नावाचं बंदर आहे, मी असो ते पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत, त्या मिरकरवाडा बंदरवर आम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे निधी घेऊन उपलब्ध होते पण आम्ही खर्च करूच शकलोच नाही का, कारण का अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली, अवैध पद्धतीने तिथे सगळे बांधकाम करून ठेवलेली, त्यांच्याशी आणि आम्ही सगळ्यांची एकत्र करून पोलीस खात्याची मदत घेऊन आम्ही एकाच वेळी 300 पेक्षा जास्त अवैध पद्धतीच्या इमारती आम्ही एका रात्री सकाळी पूर्ण साफ करून टाकले। आणि सभापती महोदय आपल्याला मी सांगेन की येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच भागावर जिथे आम्ही अवैध सगळे काही बांधकाम तिथे तोडून टाकले, मी आणि उदयजी आणि आमचे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन 22 कोटीचे पहिली विकास कामाची भूमिपूजन करण्यासाठी आम्ही लवकरच तिथे सुरू करणार आहोत। थोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये वर्षानुवर्ष सभापती महोदय विदर्भ असो मराठवाडा असो अन्य भागातले जे काही तलाव आहेत तिथे वर्षानुवर्ष ते ठेके दिलेले आहेत। एकाच संस्थेला 30-40 वर्ष ठेके दिलेले आहेत आणि ठेके दिल्यानंतर ते नेमकं त्या तलावामध्ये किती उत्पादन होतं, नेमक्या त्या तलावामध्ये जे उत्पादनाचं किती वाढ होतं याची कुठेही माहिती कोणी आपल्या खात्याला द्यायला बघत नाही। मग आम्ही एक निर्णय घेतला सभापती महोदय, हे जेवढे जे काही तलाव आहेत जो आमचा भुई समाज जो चालवतो तिथे त्या पूर्ण क्षेत्रामध्ये आहे, मग ह्या सगळ्या तलावांच्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून नेमकं त्या तलावामध्ये उत्पादन काय होतं, त्या तलावामध्ये गाळ किती साचलेला आहे, त्याचबरोबर त्या तलावामध्ये कुठे अतिक्रमण आहे का, ह्या सगळ्या बाबतीची माहिती आम्ही आता डिजिटलायझेशन आणि AI माध्यमातून गोळा करण्याचं काम ह्या निमित्ताने सभापती महोदय करतोय। विकास करत असताना मग AI निमित्ताने आम्ही एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये उत्पादन कसं वाढू शकतो, डिजिटलायझेशनच्या माध्यमातून मच्छीमारांना खऱ्या अर्थाने सहकार्य आणि मार्गदर्शन कसं करू शकतो, कुठल्या भागामध्ये मासेमारी केली तर त्यांचं उत्पादन वाढेल, त्यांना जास्त मासे मिळतील, हे आम्ही AI माध्यमातून आता मदत करण्यासाठी सुरू केलेले आहे। पण पहिला लक्ष आम्ही गोड्या पाण्याच्या मासेमारीच्या तलावांकडे लक्ष घालतोय, म्हणून मार्वल नावाची जी एजन्सी आहे त्यांच्याबरोबर गेल्याच आठवड्यामध्ये आमचं सामंजस्य करार झालं आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम त्या निमित्ताने सुरू करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।